नमस्ते बच्चों। बच्चों, हमने पिछले वीडियो में आपका अ की मात्रा से बने हुए 90 पाठ मटर और टमाटर के बारे में रिकॉर्ड कर भेजे थे। आज हम इस वीडियो में जो आपका 90 पाठ में रहे अभ्यास के बारे में रिकॉर्ड कर भेज रहे हैं। आप सब लोग जो भी मैं कहती हूँ ध्यान से सुनिए। मैं टेक्स्ट बुक खोलकर आपको दिखा रही हूँ। आप भी अपना टेक्स्ट बुक खोलिए और ध्यान से सुनते जाइए। अच्छा बच्चों, आपको टेक्स्ट बुक दिख रहा है ना? जो अभ्यास क्या है, इस अभ्यास में इनके जवाब लिखो। फर्स्ट मेन में क्या है, जहाँ यहाँ पर प्रश्न दिया है इनका जवाब लिखना है। यहाँ ಕ್ವಶನ್ಸ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಆನ್ಸರ್ಸ್ ಅನ್ನು ಬರೆಯೋದಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಫಸ್ಟ್ ಒನ್, ಬಚ್ಚೋ ನೆ ಕಿಸ್ಕಾ ಪೌಧಾ ಲಗಾಯ, ಮಕ್ಕಳು ಯಾವ ಸಸಿಯನ್ನು ಹಾಕಿದ್ರು? ಬಚ್ಚೋ ನೆ ಟಮಾಟರ್ ಕಾ ಪೌಧಾ ಲಗಾಯ। सेकंड क्वेश्चन, दादाजी ने क्या बताया? दादाजी ने बताया बहुत बढ़िया थे लाल लाल टमाटर। दादाजी ಏನು ಹೇಳಿದರು? दादाजी ಹೇಳಿದರು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದು ಕೆಂಪು ಕೆಂಪು ಮಟರ್ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಹೇಳಿದರು। नेक्स्ट क्वेश्चन, पानी देने से क्या हुआ? पानी देने से पौधा बड़ा हुआ। ನೀರು ಹಾಕೋದ್ರಿಂದ ಸಸಿ ಏನಾಯಿತು? ನೀರು ಹಾಕೋದ್ರಿಂದ ಸಸಿ ದೊಡ್ಡದಾಯಿತು। नेक्स्ट क्वेश्चन, दादी जी ने टमाटर से क्या बनाया? ಅಜ್ಜಿ ಟಮಾಟರಿಂದ ಏನನ್ನ ಮಾಡಿದ್ರು? दादी जी ने टमाटर से ಚಟ್ನಿ बनाई। ಅಜ್ಜಿ ಟೊಮೆಟೊ ಹಣ್ಣಿನಿಂದ ಚಟ್ನಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ರು। नेक्स्ट पेज में क्या है देखेंगे। देखिए यहाँ पर क्या है, सही क्रम में लिखो। ಪಾಠದಲ್ಲಿ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಬಂದಿರ್ತಾವಲ್ವ, ಅವನ್ನ ಉಲ್ಟಾ ಸೀದಾ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ। ಇಲ್ಲಿ ಮೊದಲು ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಯಾವುದು, ಸೆಕೆಂಡ್ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಯಾವುದು, ಈ ಥರ ನಾವು ನಂಬರನ್ನು ಹಾಕ್ತಾ ಹೋಗಬೇಕು। ನಾನು ಇಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ದೀನಿ। ಫಸ್ಟ್ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಯಾವುದು? बच्चों ने एक पौधा लगाया, ಇದು ಫಸ್ಟ್ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಇದು। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಯಾವ್ದು ಬರುತ್ತೆ ಇದರಲ್ಲಿ? ಸೆಕೆಂಡ್ ಸೆಂಟೆನ್ಸ್, सूरज की गर्मी से पौधा बड़ा हुआ, ಇದು ಸೆಕೆಂಡ್ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಆಗುತ್ತೆ। थर्ड सेंटेंस, यहाँ टमाटर का पौधा है। फोर्थ सेंटेंस, पौधे पर बहुत टमाटर लगे। फिफ्थ सेंटेंस, दादी जी ने चटनी भी बनाई। ಹಾಗೆ ನೋಡೋಣ थर्ड ಮೇನಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನ। चित्रों के नाम लिखो। यहाँ पर कुछ चित्र दिया है ना, यहाँ पर पौधा उन्होंने लिख दिया है। ये देखो ये नंबर है, 9 नंबर है। यहाँ देखो बॉटल गार्ड करके हम लोग इंग्लिश में बोलते हैं ना, हिंदी में लौकी बोलते हैं। यहाँ देखो टवाल बोलते हैं ना हम लोग, हिंदी में तौलिया बोलते हैं। और देखिए यहाँ भी जाने क्या दिया है। यहाँ पर यहाँ चित्र है ना, सूरज का चित्र है। सूरज को सूर्य भी कहते हैं। नेक्स्ट, साल, ईयर, साल का मतलब है ईयर, ವರ್ಷಗಳು ಅಂತೀವಲ್ವ, ವರ್ಷ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಸಹ ಕರಿತೀವಿ। ಬಾರಿಶ್ ಅಂದರೆ ಮಳೆ, ರೇನ್, ಅದಕ್ಕೆ ಇನ್ನೊಂದು ಶಬ್ದ ವರ್ಷ ಅಂತಲೂ ಕರೀತಾರೆ। ಕಾಮ್ ಅಂದರೆ ಕೆಲಸ, ಅದಕ್ಕೆ ಇನ್ನೊಂದು ಶಬ್ದ ಕಾರ್ಯ ಅಂತಲೂ ಸಹ ಕರೀತಾರೆ। यहाँ पर देखो सूर्य, वर्षा, कार्य ವರ್ಷ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಸೆಂಟೆನ್ಸ್ಗಳನ್ನು ಡಾಟ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ವರ್ಡ್ಸ್ಗಳನ್ನು ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, ವರ್ಡ್ಸ್ಗಳನ್ನು ಡಾಟ್ಸನ್ನು ಫಿಲಪ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ವರ್ಡ್ಸನ್ನು ರೆಡಿ ಮಾಡಬೇಕು। नेक्स्ट पेज में क्या है देखेंगे, फल और सब्जियां। आप लोगों को मालूम है फल का मतलब है फ्रूट्स, सब्जियां का मतलब है वेजिटेबल्स। यहाँ पर कुछ
फल दिए हैं उनके कुछ अक्षरों को भी यहाँ पर नहीं दिया है, इसलिए इन अक्षरों को मैंने जो भी खाली जगह पर भर दिया है। आप भी अपने टेक्स्ट बुक में और होमवर्क में भी इस चित्र को बनाकर लिखना है। देखेंगे यहाँ पर आ दिया है, माँ नहीं दिया था, माँ मैंने लिख दिया। आम, आम का मतलब है मैंगो। देखो यहाँ पर तरबूज, तरबूज का मतलब है ಕಲ್ಲಂಗಡಿ ಹಣ್ಣು ಅಂತೀವಲ್ಲ, ವಾಟರ್ ಮಿಲನ್ ಅಂತೀವಲ್ವ ಅದು. ಕೇಲ ಬನಾನಾ ಬಾಳೆಹಣ್ಣು. ಖರ್ಬೂಜ, ಖರ್ಬೂಜ ಅಂದರೆ ಗೊತ್ತಿದೆ ನಿಮಗೆ, ಕರ್ಬೂಜ ಹಣ್ಣು ಅಂತೀವಲ್ವ ಅದು. ಅನಾರ್, ದಾಳಿಂಬೆ ಅಂತೀವಲ್ವ, ಪೊಮಗ್ರನೇಟ್ ಅನಾರ್. ಸಂತರ ಅಂದ್ರೇನು, ಆರೆಂಜ್ ಅಂತ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ अंगूर, यहाँ पर देखिए अंगूर, अंगूर का मतलब है ग्रेप्स। और बाद में यहाँ पर देखिए अपनी पसंद के फलों के चित्र बनाओ। यहाँ पर जगह दिया है ना, इन जगहों पर क्या करना है, आप आपके मनपसंद की और फेवरेट फ्रूट्स होता है ना, उनके ಚಿತ್ರ बनाना है। यहाँ पर ನಿಮಗೆ ಇಷ್ಟವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಣ್ಣಿನ ಚಿತ್ರವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಬಿಡಿಸೋದಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. नेक्स्ट ಏನಿದೆ ಇಲ್ಲಿ, सब्जी ही सब्जी। देखो यहाँ पर सब्जी का चित्र दिया है। देखो यहाँ पर ये है पहला वाला, क्या है ये, मटर, और ये है टमाटर, ये है गाजर, ये है मूली, मूली का मतलब है रैडिश अंतीवल्वा अदु। नेक्स्ट देखेंगे क्या है, प्याज, प्याज का मतलब है ಈರುಳ್ಳಿ, लौकी बॉटल गर्ड, आलू पोटैटो, है ना बच्चों। और देखेंगे यहाँ पर क्या दिया है, नाम लिखो। दो फल, ಎರಡು ಹಣ್ಣಿನ ಹೆಸರನ್ನು ಇಲ್ಲಿ ಬರೀರಿ, ನಾನು ಬರ್ದಿಲ್ಲ, ನೀವೇ ಬರೀರಿ. दो मित्र, ಇಬ್ಬರು ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಹೆಸರನ್ನು ಇಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು. दो ಶಹರ್, ಎರಡು ಸಿಟಿಗಳ ಹೆಸರನ್ನು ಇಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು. ಇದು ನಿಮಗೆ ಓನ್ ಆಗಿ ಬರಿಬೇಕಂತ ನಾನು ಇದರಲ್ಲಿ ಬರೆದಿಲ್ಲ, ನಿಮಗೆ ಓನ್ ಆಗಿ, ನಿಮ್ಗೆ ಯಾವ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಅಂದರೆ ತುಂಬ ಕ್ಲೋಸ್ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರ ಹೆಸರನ್ನು ಇಲ್ಲಿ ಬರೀರಿ. ನಿಮ್ಗೆ ಯಾವ ಸಿಟಿ ತುಂಬ ಇಷ್ಟ ಇರುತ್ತಲ್ಲ ಅವುಗಳ ಹೆಸರನ್ನು ಇಲ್ಲಿ ಬರೀರಿ. ಯಾವ ಹಣ್ಣುಗಳು ನಿಮಗೆ ತುಂಬ ಇಷ್ಟ ಅಲ್ಲ ಆ ಎರಡು ಹಣ್ಣುಗಳ ಹೆಸರನ್ನು ಅಲ್ಲಿ ಬರೀರಿ. बच्चों हमने जो भी यहाँ पर CW, HW और टेक्स्ट बुक करके लिखा है ना, इन सभी को आप तुरंत पूरा कीजिए. बाद में क्या करना है, मेरी व्हाट्सएप ग्रुप में भेजना है. ಮಕ್ಕಳೇ, ಈ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾನು ಕಳಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲದನ್ನು ನಾನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಿಮಗೆ ವಾಟ್ಸಪ್ ಗ್ರೂಪಲ್ಲಿ ಹಾಕಿರ್ತೀನಿ. ಬೇಗನೆ ಇದನ್ನು ವಿಡಿಯೋ ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಇದರಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ CW, HW ಮತ್ತು ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ ಅಂತ ಬರೆದಿದ್ದೀನಲ್ಲ ಅವನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ನೀವು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಬರೆದ್ಬಿಟ್ಟು ಬೇಗ ನನ್ನ ವಾಟ್ಸಪ್ ಗ್ರೂಪ್ಗೆ ಕಳಿಸ್ಕೊಡಿ. अच्छा बच्चों, हम फिर मिले, धन्यवाद.